मित्रांनो, वेलकम टू द डे 65 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्टिन थिंग्स. आता मी निघतोय गावी, दॅट इज खेडला. ते का ते तुम्हाला मी जरा नंतर सांगतो. जरा गाडी सामान पण भरून लगेच निघायचं आहे. यूट्यूबर भाई फोटो मत लो, उनको तो टाइम नहीं उतना निकलना. जल्दी जल्दी जाओ, आगे जल्दी खड़े जा रहा है. टेडी बियर, टेडी बियर. अरे मागे मागे पहिला काय नाही का दोन्ही पाडायचं बोलतो. मम्मी एक बसायला तर लागून. मग दोन साईडचं पाडूया. तिकडचं राहू द्या. कसल्या तरी भाषेची गाडी काहीतरी जेवणापैकीच कसल्या तरी येत असेल. खायचं घेतलंय ना त्याच्यापैकी येत असेल. झालं ना. बाय. नीट जा, फोन करा. चलो बाय. इथेच रिटर्न. पुढून कुठे जातो रस्ता? काय माहिती, मला नवीन झालंय, मला पण नाही माहिती. स्टेशन आपलं. अरे भाई कैसे हो पवन भाई? आपको देखा पहचान गया मैं. हाँ, मम्मी को छोड़ने आया था स्टेशन. अच्छा अच्छा. हाँ, बाकी सब और ठीक. सब बढ़िया. मैं आपको देखता हूँ इंस्टाग्राम पे हमेशा. हाँ। रील देखता हूँ. ठीक है, चलो चलो. ठीक है. पहचाना की नाही, पहचाना की नाही. Proper आहे ना? प्रॉपर आहे त्याची भाषा ना. मी आपल्याकडे तो काम पण करतो ना, तेव्हा पण हाँ आपका देखता हूँ यूट्यूब यूट्यूब पे देखता हूँ. बस साहब, वॉल्वो घ्या, मर्सिडीज घ्या, रेंज रोवर घ्या. जेव्हा कोकणी माणूस गावी जातो, सगळ्या सामान भरूनच जातो. सो मी आणि आता चाललोय गावाला, म्हणजे आमच्या गावी खेडला. पप्पा ऑलरेडी तिकडे गावी आहेत. सो आम्ही जरा सामान घेऊन चाललोय आणि गावी मस्त घराचं काम केलेलं आहे आम्ही. तर ते ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. तर थोडी साफसफाई करायला, सामान लावायला, असं करून आणि लगेच उद्या रिटर्न येणार, असा ओव्हरऑल प्लॅन आहे. सो रेडी फॉर द रोड ट्रिप टू कोकण. एक झोप झाली की मग कसं बघ. झोपून चालव गाडी, आपली वॉल्वो आहे, ऑटोमॅटिक चालते. अच्छा. Volvo आहे आपली, हे बघ. टेस्ला नाहीये. हा, वॉल्वो इज ऑलमोस्ट इंडियन टेस्ला. ऑलमोस्ट इंडियन नाहीये Volvo. इंडियन टेस्ला नाही काय नाही. बरोबर नाही नाही नाही, बरोबर. ठीक आहे ठीक आहे. चुकीचा रस्ता घेतला मी. नाही बरोबर, इथून राईट टाक आता. ठीक. अरे गाडी घेतली आहे तशी. पेट्रोल पण खातेच तशी. काय करते मग? तुम्हाला भाई लक्झरी पण पाहिजे, तुम्हाला स्पीड पण पाहिजे. तुम्हाला कोण? तुम्हाला मला नाही. हो, तू एसटी नाही यायचं गावी, समजलं का? एसटी लाल डब्बा करायचा आणि यायचं. एवढं तुम्हाला, मला नाही, तुम्हाला बोलायचं तर सोडून खूपच आता 20 वर्ष होते ते 26 मध्ये. मग
यायचं. जातो केसमध्ये. आता आम्ही आलेलो आहोत माणगावमध्ये, नेहमीचा स्टॉप जिथे आम्ही जेवायला थांबतो, आनंद भवन. हे सगळंच मिळतं, व्हेज नॉनव्हेज चिकन मटन सगळंच. आणि आता आपण तिकडे माणगाव हा परफेक्ट सेंटर स्पॉट पडतो आमच्या गावापासून. सेंटर नाही पडत ॲक्च्युली, परफेक्ट जेवायचा टायमिंगचा स्पॉट पडतो. हा लागेल. सो आनंद भवनमध्ये आम्ही नेहमी एक मटनची डिश तरी खातो, कारण इथे मटन खूप छान मिळतं, सॉफ्ट टेंडर असं छान. आज पण आम्ही मटन काय मागवलं आपण, मटन मसाला आणि चिकनचं काय मुगलाई. हाय. मस्त जेवणानंतर ड्रायव्हर स्विच करायची गोष्ट आहे, कारण की ऑब्व्हियसली जेवणानंतर काय ग बरोबर जेवणानंतरच स्विच केलंस. तेवढं तू डोकं लावायला माझी बायको लैसानी आहे. ठीक आहे. लवकर. हो हो, एसी पाहिजे मॅडमला. एरवी एसी नको असतो, आज एसी पाहिजे. कोण बोललं स्कॉटलँड सारखं नाही आपल्याकडे पण तेच सगळे जे स्कॉटलँडमध्ये. मगाचपासून मला स्कॉटलँडचाच भास होतोय. सेम रस्ते, सेम हिरवागार. मित्रांनो, इथून माझं गाव 500 मीटरवर आहे, पण एक गोष्ट मी तुम्हाला दाखवायला इथे आलो आहे, ती म्हणजे सो हे जे आहे हे आहे दाऊद इब्राहिमचं घर. एकेकाळी होतं, आता नाही आहे ऑफकोर्स. आहे इथे दाऊद इब्राहिम राहायचा एके टायमाला, एकेकाळी. आणि इथून 500 मीटरवरती माझं गाव आहे, म्हणजे माझी वाडी आहे बेसिकली, जवळच आहे. आत कधी मी गेलो नाही आहे आणि जायचंही नाही, कारण की ते बंद आहे. तुम्हाला जेवढं होऊ शकेल तेवढं दाखवतो. सगळी झाडी वाढली आहे त्याच्या आजूबाजूला. आधी जरा इथे झाडी कमी होती तर प्रॉपर वॉल बिल आणि असं गेट वगैरे दिसायचा. आता खूपच खराब झालं. पण 3 फ्लोअरचा आहे आणि त्याच्या वरती वगैरे फर्स्ट फ्लोअरला त्यावेळेला त्याने अशी स्लोप पार्किंग वगैरे बनवलेली. पण नंतर मग ते काय झालं मला माहिती नाही, आणि घर का त्याला सोडावं लागलं तेही मला माहिती नाही. इन केस तुमच्यापैकी कोणाला जर माहीत असेल ही स्टोरी, बिकॉज ऑफकोर्स हे 90s आहे, तेव्हा मी लहान होतो. पण से जेवढं काय काका आणि आजी
यांच्याकडनं मी जेवढं ऐकलं आहे त्यातनं असं होतं की हे घर त्यांनी बांधलं आणि मग नंतर त्याचं इनॉग्रेशन होणार होतं आणि इनॉग्रेशनच्या दिवशीच का त्याच्यानंतरच लगेचच हा त्याचा गेट आहे बघा, इथून एंट्री होती. तरी मी पप्पांना आता भेटणार आहे तेव्हा त्यांना विचारून बघतो की एक्झॅक्ट स्टोरी काय आहे. का नरे सर ओळखलं ना काय? नमस्कार नमस्कार. कुठे चाललात? कुठं जाणार ते गाव सोडून? चला आलो. आलात काय? हा जरा काम होतं ना, घरचं काम काढलं तर. वाघ मुमकेश सालेगरवाडी आवडलं काय? हा रस्ता हळूहळू छोटा होत चाललाय. हळू घ्या म्हणजे. सो फायनली आपण घरी पोचलेलो आहे. सामान पण वरती मी सगळं ठेवलेलं आहे, लास्टचं सामान आहे. हे सगळं फ्लोरिंग मी हे सगळं नवीन केलं आहे. आधी इथे बाथरूम होतं ते काढून टाकलं. सो मित्रांनो, पहिली गोष्ट तर मी गावी का आलो आहे. आता आम्ही गावी आलो कारण की आमच्या घरात थोडंसं काम आम्ही करतो आहे. एक्सटेन्शन, टायलिंग आणि बाथरूम आणि असं नवीन काय थोडं बांधकाम आणि थोडंसं सगळं चालू आहे. तर त्याचं थोडं सामान आम्हाला मुंबईवरनं घेऊन यायचं होतं. दुसरी गोष्ट पप्पांना आता पप्पा 4-5 दिवस गावी राहतात, कार्पेंटर लोक, आणि ते सगळं काम ते बघतायत आणि आता त्यांना घेऊन जायचं आहे परत. त्याच्यामुळे आम्ही मेन ह्याच्यासाठी आलो आणि थोडं आता लावालावी आणि असं काय साफसफाई होती. ते सगळं आटपून मी आता बसलो आहे. माहिती आहे मी बोललेलो की आपण पप्पांना एक्झॅक्टली विचारणार आहोत की दाऊदच्या घराचा किस्सा काय. दाऊदचं घरचं ते कन्फर्म आहे, पण जे काय आता मी बोललो आहे आत्तापर्यंत किंवा पप्पा बोलतील ते सगळं खरं असेलच असं नाही आहे, किंवा एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन अशी नाही आहे. ते ऐकलेल्या एवढ्या वर्षाच्या स्टोरीज आणि असं सगळं आहे. तर मी पण आता पप्पांना विचारेन, मगच मला पण समजेल. पण एवढंच आधीच सांगून ठेवतो बिकॉज दिस इज ही ॲक्च्युअल गोष्ट आहे. तर मग ही इन्फॉर्मेशन म्हणून पकडू नका. आमच्या गावी घर त्याचं एक आहे, तर त्याचं काय स्टोरी आहे त्यांनी जे ऐकले, कारण तेव्हा जे बांधलं वगैरे असेल तेव्हा ते होते, म्हणजे गावी वगैरे यायचे, तर तेव्हाचे काही स्टोरीज आहेत ते आपण ऐकणार आहोत. सो मला आधीच सांगायचं आहे, उगाच ह्याला इन्फॉर्मेशन म्हणून घेऊ नका, जस्ट स्टोरीज. तर पप्पा येतील त्यांना आपण विचारूया. चला पप्पा, ते दाऊदचं ते बंगल्याचं काय स्टोरी आहे? माझी दाऊदचा जो घर आहे त्याचं काय स्टोरी? कोणती स्टोरी? म्हणजे त्याचं खरंच त्याचं आहे बंधन असं पडलं काय राहायचा तो आधी? त्याने जेव्हापासून ती जागा घेतली ना, दुबईलाच होता तो, पण गावात घर बांधायला मग ती जागा घेतली. ती जागा घेतल्यानंतर तो डाऊनफॉल त्याचा चालू झाला. अच्छा. तो नाही, तो इथं काही जास्त राहिलाच नाही, पण तो जो गायब झाला ना, इंडियाचं त्याच्यावरचं पकडायचं हेच आहे ना आता. त्यामुळे तो ओसाड पडत गेला. मग तो ओसाड पडला की मित्र माझ्या एखाद्या घर ओसाड पडलं की मी गेलो एकदाच आतमध्ये, घातली होती माझी. एवढा मोठा हॉल, टेरेसवर कार जाते त्या काळात, टेरेसवर कार. कधी बांधलं तुम्हाला माहिती? अरे माझ्या पण लग्नाच्या पण अगोदरपासून जातो. 85. पण जेव्हा बांधला असेल तेव्हा तर गावात फुल हे असेल ना की अरे गावचा आहे वगैरे, तेव्हा होतच नव्हते. तेव्हा एवढं गँगवाल्याचं हे नव्हतं. अच्छा. तो उभारता बा, त्याचा लफडा गावपणचं नव्हतं मुंबईत. त्यांचं चालायचं ते मोठ्या मोठ्या लोकांमध्ये. अच्छा. भाई लोकांमध्ये ते चालायचं. सर्वसामान्य माणसाला काहीच माहिती नव्हतं. फक्त एक मटका किंग म्हणून तो हाजी कासम वगैरे होता ना, तो
हाजी मस्तान. हाजी मस्तान तो एकाच लोकांना माहिती. मग ते त्या लोकांची आपण रोज मारामारी चालू झाली ना जेव्हा गँगवर, तेव्हा ते लोकांपर्यंत आलं. कारण ते रोडवर एकमेकांना गोळ्या घालायत ना, पब्लिकमध्ये आलं ना ते. पहिले यांचं कुठपर्यंत लिमिटेशन होतं, स्मगलिंग, अफू, चरस, गांजा. हे हेरोईन बेरोईन काय नव्हती त्या काळात. अफू, चरस, गांजा, घड्याळ, इम्पोर्टेड शर्ट बीट, लोकांना त्याचं आकर्षण ना. भांडुपला तर खूप होतो ना गँगवर. भांडुपला मेन म्हणजे, आणि तिकडे भायकाळा भांडुपला माझ्या समोर तर एकदा मारायला गेलो तलवार घेऊन, माझ्या वर्गमित्राला मारलं ना. हां, मी आमच्याच होतो, तो गँगवरमध्येच होता. पण तो शाळेत असल्या पण वातावरण होता. आम्ही व्यायाम करत होतो, व्यायाम करत होता ना. आम्ही आमच्या इथं धावत सुटला. तो म्हणते काय ना बंटी, धावत तो गेला घरी ना. तिकडनं शेट्टी थापा नाही का, थापा शेट्टी तो झाला, त्याची पोरं तलवारी घेऊन तिकडनं त्याला टीप लागली, पोरं मारायला. तो घुसला त्याच्या घराच्या गल्लीत घुसला, तर तिकडेच पकडलं, त्याने तलवारीची वार केली होतं. तिथेच मिळाला. तेव्हा भांडूपमध्ये खूप चालायचं असं. आणि बहुतेक हे गँगवरमध्ये मारामारी करणारे पोरं माझ्यावर व्यायाम करायचे. माझे पार्टनर होते सगळे. अशोक जोशी जो मेन त्याच्या गँगमधले, ते बहुतेक पोरं मारली गेली आता. सगळ्या 4:30 आमची गँगच असायची व्यायाम करायला. सगळं 4:30 आहे. पण ती पोरं नोकरी देणार नसल्यामुळे हळूहळू या गोष्टीकडे वळत गेली. कांजून विक्रीवरनं ती पोरं यायची व्यायाम करायला. सगळ्या 4:30 यायची. 4:30. आम्ही 4:30 व्यायामच्या 1000 असायचो. 4:30 ते 7:30 आम्ही व्यायाम करायचो. मग तिकडनं मी अप्रेंटिसला ठाण्याला कामाला जायचो. मग तिकडनं मी दादरला जायचो ड्राफ्ट्समनचा कोर्स करायला. मग तिकडनं मी ड्रॉइंग करायचो घरी, आणि परत सकाळी उठायचो. ओ भाई साहब, दाऊदच्या घरावरून विषय अंडरवर्ल्डपर्यंत आणि तेव्हाच्या टाईमपर्यंत गेलेला आहे. आणि खूप काय काय पप्पांकडनं आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली तेव्हाच्या गँग वॉर्स आणि अंडरवर्ल्ड मुंबईमधलं ह्याच्या याविषयी. आणि क्रेझी मला मजा आली. तुम्हाला किती मजा आली प्लीज कमेंटमध्ये सांगा. आता मला झोपायचं आहे, एडिट करायचं आहे हा व्लॉग, आणि बरंच काय काय करून लगेच उद्या सकाळी मुंबईला पण निघायचं आहे. सो तुम्हाला मजा आली का व्लॉग बघायला, कॉमेंटमध्ये सांगा. मला माहीत नाही व्लॉग छोटा झाला असेल मोठा झाला असेल, कारण की काही एवढा फार कॉन्टेंट मला शूट करता आला नाही, कारण मी अर्धा वेळ ट्रॅव्हलिंगमध्येच केला. आणि उद्याचा दिवस पण ट्रॅव्हलिंगमध्ये असणार आहे. पण मी मुंबईला पोचेन, सो होपफुली माहिती नाही. बट कसा वाटला तुम्हाला व्लॉग प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब राईट नाउ. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशन ला कंप्लेंट करीन मी.